सोलापूर महानगरपालिकेकडून सार्वत्रिक निवडणूक 2025 साठीची प्रभागनिहाय मतदार यादी अखेर जाहीर करण्यात आली असून शहरातील राजकीय वर्तुळात आज सकाळपासूनच प्रचंड हालचाल सुरू झाली आहे। प्रत्येक प्रभागातील मतदारसंख्येचे नव्याने झालेले चित्र पाहता विविध राजकीय पक्षांच्या गणितांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मतदार यादी जाहीर होताच अनेक इच्छुक नगरसेवक, संभाव्य उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागातील यादीचा तपशीलवार अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे। यावेळी काही इच्छुकांनी मतदार यादीतून नावे वगळण्यात आल्याची तक्रार करत नाराजी व्यक्त केली। अनेकांनी आपल्या समर्थकांची नावे अचानक यादीतून गायब झाल्याचा आरोप करत पालिका निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले। यादी तपासली असता आम्हाला असं निदर्शनास आलं की यामध्ये एक अख्खी सोसायटी गायब करण्यात आलेली आहे। एक अख्खी सोसायटी म्हटल्याच्या नंतर मी माझं मित्राचं नाव शोधायला या ठिकाणी आलो। हे आमचे मित्र आहेत अंबांना सकीनाथ यांचं नाव आम्ही शोधत असताना नाव बघायला गेलो तर त्यांचे यादी क्रमांक 100 यादी भाग 100 आणि त्याचा सिरियल नंबर 638 हा नंबर शोधत असताना आम्हाला असं निदर्शनास आलं की या ठिकाणी 505 हा शेवट आकडा यादी भाग क्रमांकामध्ये, त्याच्यानंतर पुढचा आकडा हा 873चा येतो। म्हणजे कमीत कमी 300 नावं या मतदार यादीतून गायब करण्यात आलेली आहेत। या गायब करण्यामागे कोणाचा हात आहे याचा शोध या आयुक्तांनी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावा, जेणेकरून निवडणूक ही निष्पक्षपणे पार पाडता यावी, कोणावरही कुठल्याही प्रकारच्या संशयाची सोय जाता कामा नये। काही ठिकाणी तर इच्छुकांनी थेट महापालिकेच्या निवडणूक विभागाशी संवाद साधत पुनर्विचाराची मागणी केली आहे। मतदार यादीतील त्रुटींमुळे निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, अशी प्रतिक्रिया काही वरिष्ठ इच्छुकांनी दिली, तर काहींनी हे प्रकरण राजकीय हेतून घडल्याचा आरोप करत वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला। यादी बघतोय 4 नंबर बुक म्हणून दिलं इथं, प्रभाग 12 4 नंबर इथं यादी भाग क्रमांक 134 बालाजी उद्यान लगत दाजीपेठ व्यंकटेश झोपडपट्टी फलमारी झोपडपट्टी म्हणतात। हे भागच आमच्या प्रभागात येत नाही। आमच्या प्रभागाची बाउंड्री आहे 70 फूट रोड, त्याच्या खालचा भाग 13 नंबर आणि 9 नंबरचा आहे। हा टोटल भाग 9 नंबर प्रभागातला आहे। हे पूर्ण 134 नंबर यादी 12 नंबर प्रभागात आलेले आहे, जे की 9 नंबरमध्ये अपेक्षित आहे। आता हे प्राथमिक आहे, पहिल्या नजरमध्ये आम्हाला एवढं पूर्ण सापडलंय। आता पूर्ण सगळ्या प्रभागाची यादी घेऊन एकदा आम्हाला छाननी करावंच लागेल। हे महापालिकेचं कारभार कसं आहे आता पुन्हा एकदा आम्हाला सगळे एक एक पान छाडल्याशिवाय सांगता येत नाही। त्याच्यात काय गोंधळ केलं सगळं एकदा बघावं लागेल। हरकत तर 100% घ्यावं लागेल। जे मतदारच नाहीत, जे प्रभागातले मतदारच नाहीत, त्यांना कसं काय मतदानाचा अधिकार देऊ शकतो आपण? दरम्यान महापालिकेच्या निवडणूक विभागाने याबाबत स्पष्टीकरण देताना जाहीर केलेली यादी ही प्राथमिक मसुदा असून ज्या नागरिकांची नावे वगळली आहेत त्यांनी आवश्यक पुराव्यांसह हरकती व दुरुस्ती अर्ज करावा, असे आवाहन केले आहे। मतदार यादीतील फेरबदल, वाढ, घट आणि काही प्रभागातील अनपेक्षित बदल पाहता सोलापूरमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठे उलथापालथीचे संकेत मिळत असून आगामी निवडणुकीचे चित्र अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत। शहरातील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्सुकता आणि तणावाचे वातावरण आहे। निवडणूक 2025ची चाहूल लागताच सोलापूरचे राजकीय वातावरण अक्षरशः चुनावी मोडमध्ये गेले आहे।